आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी देखील आज सायकलने महापालिकेत त्यांनी प्रवेश केला आहे. आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून नेमकं काय आहे. सर, आपण आज सायकलद्वारे महापालिकेत प्रवेश केला आहे, कसं आहे? आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान मोदी साहेब आणि राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी आवाहन केलं आहे इंधन बचताबद्दलचं. आणि इंधन बचत करणे हा आपल्या प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज आम्ही हा सर्व अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांना मेसेज जावा म्हणून आम्ही आज महापौर साहेब आणि मी सायकलवर आलेलो आहे. आठवड्यातून एक दिवस सायकलवर येण्याचं आमचं ठरलेलं आहे. जास्तीत जास्त पब्लिक ट्रान्सपोर्ट, मेट्रो किंवा इलेक्ट्रिक व्हेकल्स वापरावे असं आम्ही सर्वांना आवाहन केलेलं आहे. दौरे करतानासुद्धा आमच्या अधिकाऱ्यांनी कमीत कमी वाहन वापरावे, इलेक्ट्रिक वाहन वापरावे, शहरामध्ये सुद्धा फिरताना एकत्रित फिरावे असं देखील आम्ही इंधन बचतीसाठी आवाहन केलेलं आहे. सायकल चालवण्यासाठी आवाहन तर केलं जात आहे, पण आपण जर पाहिलं की स्मार्ट सिटी अंतर्गत जे सायकल ट्रॅक बनवलेले होते त्याच्यावर आता अतिक्रमण झालं आहे, लोक दुकान लावतात आहे, काही ठिकाणी कार पार्किंग केल्या जातात आहे, त्याच्यावरून ट्रॅफिकमध्ये टू व्हीलर आणल्या जातात आहे. कसं संदेश द्यायला? बरोबर आहे. नाही, म्हणूनच सायकल चालवणं हा इतका महत्त्वाचा विषय आहे आणि त्याच्यासाठी आपण ट्रॅक सुरक्षित असणं हे देखील महत्त्वाचं आहे. आता आम्ही सायकलवर येताना हे सुद्धा आम्हाला लक्षात आलं की आपण सायकल ट्रॅकवरून येताना काय अडचणी येऊ शकतात, कुठे आपल्याला अडथळा येतो आणि याचा निश्चित आम्ही आता विचार करून सर्व नागरिकांना सायकल चालवणे कसं सुकर होईल यासाठी आम्ही प्रयत्न करू. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आव्हानानंतर चक्क महापौर रवी लांडगे आज सायकलवर महापालिकेत पोहोचलेत. त्यांच्यासोबत आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी देखील आहेत. काल मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी टू व्हीलरवर मंत्रालयात प्रवेश केला होता. त्यानंतर आज महापौर रवी लांडगे यांनी सायकलद्वारे प्रवेश केला आहे. जाणून घेऊया त्यांच्याकडून नेमकं काय आहे. सायकलवर महापालिकेत प्रवेश केला, काय सांगा? आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी जे आव्हान केलं की आपल्या देशाची आर्थिक स्थिती या कठीण काळात भक्कम राहावी, त्यासाठी आपण पेट्रोल डिझेलचा वापर कमी करावा, इंधन बचत करावे, त्यासाठी सायकलने, मेट्रोने किंवा इलेक्ट्रिक कारने प्रवास करावा. त्याला सकारात्मक प्रतिसाद म्हणून मी आठवड्यातून एकदा सायकलने प्रवास करीत आहे. बाकी सगळ्या अधिकाऱ्यांना तुम्ही काय सांगा? अधिकाऱ्यांना आम्ही कालच प्रेसमध्ये सूचना दिल्यात आणि आता त्याच्यावर काम करण्यासाठी सुद्धा आयुक्त साहेबांनी खाली अधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहेत की जे जे अधिकारी एकाच भागात राहतात त्या अधिकाऱ्यांनी इलेक्ट्रिक कारने एकत्रित पालिकेत यायचे, एकत्रित पालिकेतून जायचं. आपण पाहतोय की स्मार्ट सिटीमध्ये सायकल ट्रॅक त्यावर आता जर पाहिलं तर गाड्या पार्क केल्या जातात, टू व्हीलर पार्क केले जातात, पथरीवाले त्याचा व्यवसाय घेऊन बसतात. सायकल चालवायला सायकल ट्रॅक राहिलेला नाही, त्यांना काय कसं करणार आपण? आपल्या शहरात सायकल प्रेमींची संख्या जास्त नाही आहे. आपण परदेशात पाहिलं तर नागरिकांपेक्षा जास्त सायकली असतात. तर इथून पुढं स्मार्ट सिटीच्या अंदर जे शेअर सायकलिंग ही जी योजना होती ती बंद झाली होती, ती इथून पुढे चालू करू आपण, जेणेकरून शहरातील नागरिकांचं सायकल प्रेम वाढेल आणि इंधनाची बचत होईल. त्यात आता पेट्रोलवर 3 रुपये आज वाढलेले आहेत. काय म्हणूनच पेट्रोल डिझेलचा वापर कमी करावा आणि सरकारी ट्रान्सपोर्ट, मेट्रो किंवा सायकलने प्रवास करावा. आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा पिंपरी चिंचवड न्यूज. सोबतच आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका. तसेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.